सो हॅलो गाईज, आम्ही आता रात्रीची खेकडे पकडायला आलोय आणि पहिल्याच फेरीत भेटलेला आहे. पिशवी दे. खोल ठिकाणी गेली ती बघ. एक मासा सापडलाय पहिलाच. अजून एक सापडले. काय आहे बघा, अजून एक मासा सापडलेला आहे. चलो, मळू मासा. बघूया, आपल्याला आता अजून एक पण खेकडा सापडलेला नाहीये. आता खेकड्याच्या शोधात आपण काळोखातून चाललेलो आहोत. हा कुठला मासा आहे? तर अजून एक आपल्याला दिसली आहे दादाला. कुठे गेली? इथंच आहे. ओ वाव, मासा भेटला रे. मासा आहे. मासे पण फडफडतो. वैभ्यानं फुल सेटअप लावलेला आहे. बघूया आता आपल्याला भेटते काय. खेकडा भेटण्याची शक्यता तर आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडचा सर्व हा जो कचरा होता, दगडी होते, आता बाहेर काढलेले आहे. आता खेकडा कुठल्या पण बाजूने बाहेर पडण्याची शक्यता, त्याच्यामुळे आता लक्ष देणं महत्त्वाचं आहे. दगड आता पूर्णपणे काढले वैभ्याने. फक्त आपले पाण्यावरती नजर असणे गरजेचं आहे. बाहेर तर नाही जाताना दिसत आहे. कदाचित ते आतमध्येच असण्याची शक्यता आहे. हळूहळू. तर आता खेकडा मोठा असण्याची शक्यता आहे, कारण वैभ्यानं आपलं टी शर्ट पण काढलेलं आहे आणि तो बोलतोय की मोठी आहे. त्याच्यामुळे आता तो टी शर्ट काढून पकडण्याचा प्रयत्न करतो. सो हे चालू ठेव. हां, आता फायनली वैभ्याला ती खेकडा भेटलेला आहे. म्हणजे तो कपडा टी शर्ट लावून पण आम्हाला भेटली नव्हती. वैभ्या धुवून घेती. हां, एक नंबर काम झालेलं बाई. आता दादाला एक ना मस्त मोठा मासा भेटला आहे. हा भावरच्या साईडला. हा बरोबर एक नंबर बरोबर. हा बघा, काढून घेऊन आलाय. दाखव इकडे. एक नंबर. हवा कडक. चला, दादा सर्व खिशात भरतोय हा मासे. कडक माल भेटलाय. एक नंबर माल. दादाने खिशामध्ये घेऊन आलेले आहे. संपले वाटते. चला पुढे जाऊया. कसा धावत गेला ना वरती. पिशवी दे. तुम्हाला काय झालं पण आज तुम्ही मग चाला का लावाय नाही बसायला. तुम्हाला काय दिसत नाही माझं खाली पाणी हल्ला का मला. इथं मार. इथं बघितलं होतं. हा बोलतो. 3-4 बॅटरी पडले बघ. कुठं आता वो भिंचू गेला कुठे. पाणी जास्त हल्ला दिसेल तेव्हा ना त्याला. दुसरा पण भेटला कडक. तुम्हीच पुढं राहा, दोघं जण. अरे हा बघ.
हा जल्दी करा आम्हा हे जाते पाते आहे ना वा? नाही हा पुढं हा पाणी हल्ला का दिसत नाही रे. इथंच होता आता. आपण इथंच आहे. दादा आणि अण्णा आतमध्ये पाण्यामध्ये आहे, त्याच्यामुळे ते बाहेर फेकतात आहे. तर पण आपल्याला एवढं दिसतं याच्यामध्ये. आता ते नेहमी पकडतात म्हणून त्यांना सवय आहे ते. ते बाहेर फेकलेत कारण की ते लोक आतमध्ये आहेत. आणि मला एक चिंगूल भेटलेला आहे बघा, हातामध्ये आहे हा बघा, दिसला? तर मी आणि वैभ्याने पण पकडलेला आहे चिंगूल आहे ना. अजून एक आपल्याला फेकला आहे मासा. हां, ह्याला मलिया बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात सांगा कमेंटमध्ये. हे के रे गेला. डाव्या हाताला बघितलं मी, उजव्या हाताला हा बघ, हे बघ, हा बघ. मध्ये ना गावात त्याला काय झालं रे? काही एवढं चपळ आहे त्या गे वैभ्या. गेला गेले वैभ्या अरे मारला याला. वैभ्या धर. मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलो आमच्या धरणापर्यंत. आणि तुम्हाला आता मी आमचं समोरचं धरण दाखवते. हे बघा, हा धरणाचा बंधारा आहे, तुटलेला आहे सध्या तरी. आणि हे बघा, धरणातून एक मासा पकडून आणलाय दादाने. आणि हा पूर्ण धरणाचा भाग आहे. तुम्हाला उद्या दुपारी दाखवतो मी. दाखव इकडे, कॅमेराकडे दाखव. हा, एक नंबर. वैभ्यानं काम एक नंबर. कडक. तर अशा प्रकारे आहे खेकडा तर भेटलाय. चला पुढे बघूया. घरी आलोय. मासे आणि खेकडे पकडलेले आहेत आणि ते आम्ही आता घरी घेऊन आलोय. आणि आता किती मासे पकडले आणि किती खेकडे पकडले ते मी तुम्हाला दाखवतो. आणि खेकडे इथे आहेत. 4 खेकडे सापडले. अरे एवढं तर कॅरेट हो 4. हे बघा, एक साईज बघा कशी भेटली, एक नंबर. तर हेच आहे ते रात्रीचे धरण जिथे आम्ही मासे पकडायला आलो होतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.